विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरला आपण विकसनशील देशांची जी वैशिष्ट्ये बघितलेली होती, भाग 1. त्यामध्ये आपण विकसनशील देशांची आर्थिक वैशिष्ट्ये आणि लोकसंख्याविषयक वैशिष्ट्ये जी आहे ती बघितलेली होती. विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील देशांची जी वैशिष्ट्ये आहे, जसं की आर्थिक वैशिष्ट्य आहे, लोकसंख्याविषयक वैशिष्ट्य, सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्य, तंत्रज्ञान विषयक वैशिष्ट्य आणि इतर वैशिष्ट्य. या 5 वैशिष्ट्यांपैकी पहिली जी 2 वैशिष्ट्ये आहेत, आर्थिक वैशिष्ट्य आणि लोकसंख्याविषयक वैशिष्ट्य, ही आपण भाग 1 मध्ये बघितलेली होती. आजच्या विकसनशील देशांचे वैशिष्ट्य जे आहे त्याच्या भाग 2 मध्ये आपण सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्य, तंत्रज्ञानाविषयक वैशिष्ट्य आणि इतर वैशिष्ट्य ही आज अभ्यासणार आहोत. आपण विकसनशील देशांची जी वैशिष्ट्ये बघत होतो, त्यात सामाजिक व सांस्कृतिक जे वैशिष्ट्य आहे, त्यामध्ये आपल्याला पहिला मुद्दा सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, निरक्षरता. तर विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील देशांचा जर आपण विचार केला तर त्या देशांमध्ये निरक्षरतेचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणावर आपल्याला आढळून येतं. शिक्षणाच्या सुविधा ज्या आहेत त्या अपुऱ्या असतात किंवा सरकारकडनं शिक्षण सुविधा ज्या आहेत त्याच्यावर जो खर्च करायला पाहिजे तितका खर्च जो आहे तो सरकारकडनं केला जात नाही किंवा लोकांना शिक्षणाचं महत्त्व जे आहे ते अजिबात समजलेलं नसतं. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपण असंही सांगू शकतो की ग्रामीण भागात आणि विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत निरक्षरतेचं प्रमाण जे आहे ते अल्पविकसनशील किंवा विकसनशील देशांमध्ये जे आहे ते जास्त आहे. मग दारिद्र्य असेल, बेकारी असेल, दरडोई उत्पन्न कमी इत्यादी कारणांमुळे विकसनशील देशांमधील लोक जे आहे ते शिक्षणावर फारसा खर्च जो आहे तो करून घेऊ शकत नाही किंवा शिक्षण घेण्याची प्रेरणा जी आहे ते प्रेरणा निर्माण करणारं जे वातावरण आहे ते विकसनशील देशांमध्ये आपल्याला दिसून येत नाही. त्या सगळ्यांचा परिणाम जो आहे विद्यार्थी मित्रांनो त्या देशाच्या विकासावर घडून येत असतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल रूढी, परंपरा व चालीरीती. विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील देश जे आहेत त्यांचा विकास जो आहे तो कमी होण्याची काही कारणं आहे की त्या विकसनशील देशांमध्ये ज्या रूढी आणि परंपरा किंवा चालीरीती आहेत ते. मग विद्यार्थी मित्रांनो, ह्या विकसनशील देशांमधल्या रूढी, परंपरा आणि चालीरीती ज्या आहे त्या परंपरेने ज्या आहे त्या चालतच आहे आणि विकसनशील देशांमध्ये शिक्षणाच्या अभावामुळे ह्या रूढी किंवा चालीरीती, परंपरा ज्या आहेत त्यांच्यामध्ये अजिबातही बदल आपल्याला होताना दिसत नाही. त्याचप्रमाणे विशेषतः आपण बघितलं तर धार्मिक व सामाजिक चालीरीतींचं पालन जे आहे ते करण्यासाठी विकसनशील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च जो आहे तो केला जातो. मग अशा खर्चामुळे विद्यार्थी मित्रांनो काय होतं की बचत जी आहे ती बचतीची प्रवृत्ती आपल्याला कमी होताना दिसते. मग थोडक्यात काय विद्यार्थी मित्रांनो, रूढी, परंपरा आणि चालीरीती हे विकसनशील देशांचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. त्या पुढचं वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येईल महिलांना सामाजिक दर्जा जो आहे तो कमी दिला जातो. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर स्त्रियांना विकसनशील देशांमध्ये स्त्रियांना समाजात फारसं महत्त्व दिलं जात नाही किंवा त्यांना शिक्षणाच्या सुविधा ज्या आहे किंवा शिक्षण जे आहे ते घेण्यापासून त्यांना बाजूला ठेवलं जातं किंवा विकसनशील देशांमध्ये एक धारणा आहे की स्त्रियांची भूमिका जी आहे ती चूल आणि मूल एवढ्यापुरतीच मर्यादित असावी असं म्हटलं जातं. मग विद्यार्थी मित्रांनो, स्त्रिया जो आहे त्या स्त्रियांना सामाजिक दर्जा जो आहे तो विकसनशील देशांकडनं दिला जात नाही आणि त्याचा परिणाम विद्यार्थी मित्रांनो असा होतो की त्या देशाची काही श्रमशक्ती जी आहे ती वाया जाताना आपल्याला दिसते. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण हे सगळेच जाणतो की एक स्त्री जर शिकली तर ती पूर्ण कुटुंबाला शिकवते आणि त्याचा परिणाम म्हणून त्याचे बदल आपल्याला समाजात दिसतात आणि एकदा का समाजात हे चांगले परिवर्तन व्हायला सुरुवात झाली की त्याचा परिणाम जो आहे तो देशाच्या विकासावर होताना आपल्याला दिसतो. पण विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील देशांमध्ये नेमकंच स्त्रियांना ह्या सगळ्या गोष्टींपासून थोडंसं अलिप्त ठेवलं जातं.
म्हणजेच स्त्रियांना सामाजिक दर्जा कमी हे विकसनशील देशांचं ठळक वैशिष्ट्य आपणा सर्वांना दिसून येतं. त्यानंतर पुढचं आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल अंधश्रद्धेचा पगडा. विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील देशांमध्ये शिक्षण जे आहे किंवा शिक्षण घेणाऱ्यांचं प्रमाण जे आहे ते कमी आहे. त्यामुळे त्या देशातील समाजावर अंधश्रद्धेचा पगडा जो आहे तो जास्त असतो. किंवा विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील देशांचा विकास न होण्यामागचंही हे एक कारण आहे की लोकांची अंधश्रद्धेवर असलेला विश्वास. मग अंधश्रद्धेमुळे काय होतं की विद्यार्थी मित्रांनो, कोणताही व्यक्ती जो आहे तो दैववादी बनतो आणि दैववादी बनल्यामुळे स्वतःमध्ये जी उत्पादन क्षमता आहे किंवा स्वतःजवळ जे ज्ञान आहे किंवा कौशल्य जे आहे त्याचा पुरेपूर वापर त्याच्याकडनं होत नाही आणि ह्या गोष्टी कुठेतरी देशाच्या विकास न होण्याला कारणीभूत ठरत असतात. मग विद्यार्थी मित्रांनो, दैववादी किंवा अंधश्रद्धेमुळे लोक जी दैववादी बनतात त्यामुळे नवीन चालीरीती असतील किंवा नवीन काही पद्धती असतील त्या स्वीकारण्याचा ह्या लोकांची मानसिकता जी आहे ती अजिबातच नसते. म्हणजेच काय की अंधश्रद्धेच्या पगड्यामुळे किंवा अंधश्रद्धेवरती अतिविश्वास असल्यामुळे विकासाचा मार्ग जो आहे तो स्वीकारण्यात अडचणी ह्या देशांना निर्माण होतात. त्यामुळे हे एक वैशिष्ट्य सांगता येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल समाजाची विविध वर्गात विभागणी. विद्यार्थी मित्रांनो, हेही एक विकसनशील देशाचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. मग विद्यार्थी मित्रांनो, धर्म, जात, रूढी किंवा परंपरा इत्यादींचा प्रत्येक समाजावर खूप खोलवर प्रभाव पडलेला असतो. हे आपण सगळे आत्ताही बघत आहोत. मग प्रत्येक समाज जो आहे तो समाज त्या समाजाकडे किंवा वर्गाकडे, धर्माकडे, जातीकडे अधिकाधिक लक्ष जे आहे ते देत असतो. आणि आपल्याला पुढे जाऊन सांगता येईल की हे जे सगळे वर्ग आहे ह्या वर्गांमध्ये आपल्याला सातत्याने त्यांच्यामध्ये काहीतरी संघर्ष होताना दिसत असतो. आणि ह्या संघर्षाचा परिणाम म्हणजे जी सामाजिक शांतता आहे त्या शांततेवरती होत असतो. आणि ह्या अशांततेचा फरक जो आहे किंवा ह्या शांततेमुळे अर्थव्यवस्थेवर किंवा देशाच्या विकासावर प्रतिकूल परिणाम होताना आपल्याला दिसतो. म्हणजे अशा प्रकारे समाजाची विविध वर्गात जी विभागणी होत असते हे विकसनशील देशांचं एक वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचं आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल हक्क व अधिकाराबद्दल कमी ज्ञान. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण अगोदरच सांगितलेलं आहे की विकसनशील देशांमध्ये बरेच लोक जे आहे ते निरक्षर असतात किंवा शैक्षणिक सुविधांपासून ते थोडेसे बाजूला असतात. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जाणीव जागृती जी आहे ती निर्माण झालेली नसते. त्यामुळे त्यांना बऱ्याचदा आपल्या अधिकारांविषयी म्हणजे नेमके आपले अधिकार कुठले आहे किंवा आपले हक्क काय आहेत याबद्दल त्यांना काहीही माहीत नसते. मग सरकारचा जर विचार केला तर सरकारी पातळीवर मानवाच्या हक्कासंबंधी सातत्याने केल्या जाणाऱ्या बदलांचा उपयोग खऱ्या अर्थाने या वर्गाला होणं आवश्यक असतं. पण ते शिक्षणाच्या अभावामुळे किंवा निरक्षरतेमुळे त्यांना या गोष्टीचा फायदा घेता येत नाही आणि त्यामुळे त्यांना स्वतःचा विकास जो आहे तो करून घेता येत नाही. मग साहजिकच विद्यार्थी मित्रांनो, समाजाला हक्क आणि अधिकारांबद्दल कमी माहिती असणं हे विकसनशील देशांचं वैशिष्ट्य दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे विकसनशील देशांची वैशिष्ट्ये बघत आहोत त्यातलं चौथं वैशिष्ट्य आहे विकसनशील देशांची तंत्रज्ञान विषयक वैशिष्ट्य. ह्या वैशिष्ट्यांमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पहिलं सांगता येईल तंत्रज्ञान विषयक मागासलेपणा. विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील देश जे आहे त्या विकसनशील देशांमध्ये भांडवलाचं प्रमाण जे आहे ते कमी असल्यामुळे ही देश जे आहे ते उत्पादनासाठी मागासलेल्या किंवा जुनाट जे तंत्रज्ञान आहे त्याचाच ते अवलंब करत असतात. तंत्रज्ञानाविषयी फारशी प्रगती जी आहे ती विकसनशील देशांमध्ये आपल्याला दिसून येत नाही. इतर देशांची जर आपण तुलना केली किंवा विकसित
चा जर विचार केला तर विकसनशील देशांमध्ये उत्पादनासाठी प्रगत उत्पादन तंत्राचा जो आहे तो वापर केला जातो. आणि विकसनशील देशांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांनी जर आधुनिक तंत्राचा वापर किंवा अवलंब जो आहे तो करण्याचा जरी विचार केला तरी तो खूप खर्चिक असल्याने आणि भांडवलाच्या तुटवड्यामुळे विकसनशील देशांना त्याचा अवलंब करणे जे आहे ते शक्य होत नाही. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो काय होतं की अर्थव्यवस्थेमध्ये होणारं उत्पादन जे आहे ते कमी प्रमाणात केलं जातं, त्यामुळे देशाचा विकास होत नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचं आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल श्रमाची अल्प उत्पादकता. मग विद्यार्थी मित्रांनो विकसनशील देशांमध्ये आत्ताच आपण बघितलेलं आहे की जी कालबाह्य उत्पादन तंत्र आहे किंवा जी परंपरेने चालत आलेली उत्पादन तंत्र आहे किंवा ज्याला आपण जुनाट किंवा मागासलेली उत्पादन तंत्र म्हणूया, त्यांचा वापर जो आहे तो उत्पादनासाठी केला जातो. आणि त्याचबरोबर अशा देशातील श्रमाची उत्पादकता जी आहे ती कमीच असते. म्हणजे विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या जी आहे ती जास्त प्रमाणात असते, त्यामुळे उत्पादन तंत्रापेक्षा मनुष्यबळाचा वापर जो आहे तो उत्पादनासाठी जास्तीत जास्त केला जातो. पण श्रमिक जे आहेत त्या श्रमिक जे आहे त्यांची उत्पादकता जी आहे ती कमी असते, कारण त्यांनी तितकं ज्ञान जे आहे ते अवगत केलेलं नसतं किंवा त्यांची कौशल्य आहे किंवा त्यांचा श्रमाचा पुरवठा जे आहे ते व्यवस्थित करत नसल्यामुळे श्रमाची उत्पादकता जी आहे ती आपल्याला कमी दिसून येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे जे श्रमिक आहेत ते उत्पादनासाठी अप्रगत जे तंत्रज्ञान आहे त्याचा अवलंब त्यांच्याकडनं केला जात असल्यामुळे उत्पादनाचा खर्च देखील जास्त येताना आपल्याला दिसून येतो. त्यामुळे अशा देशातील शेतीची देखील विद्यार्थी मित्रांनो उत्पादन क्षमता जी आहे ती कमी असलेली आपल्याला दिसते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो सांगता येईल श्रमप्रधान तंत्राचा वापर. विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आपण सांगितलेलं आहे की विकसनशील देशांमध्ये लोकसंख्येचं प्रमाण जे आहे ते जास्त असतं, त्यामुळे मनुष्यबळाचा जास्तीत जास्त वापर जे आहे ते उत्पादन कार्यासाठी केला जातो. मग पुढे जाऊन असंही सांगू शकतो की विकसनशील देशामध्ये श्रमाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तेथे श्रमप्रधान उत्पादन तंत्रांचाच अवलंब केला जातो. मग ह्या विकसनशील देशांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अगदी कमी क्षेत्रात किंवा अगदी मर्यादित जो आहे तो वापर केला जातो. मग विद्यार्थी मित्रांनो हेही एक आपल्याला विकसनशील देशांचं वैशिष्ट्य सांगता येईल. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल प्रशिक्षण सुविधांचा अभाव. विद्यार्थी मित्रांनो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जर उत्पादन कार्यासाठी करायचा असेल आणि त्यातून अर्थव्यवस्थेचा जर विकास करायचा असेल तर प्रशिक्षित आणि कुशल तंत्रज्ञानांची गरज असते. मात्र विकसनशील देशांमध्ये काय होतं जे इंजिनियर आहे किंवा तंत्रज्ञ आहेत त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या प्रशिक्षण सुविधा आहेत त्यांची मात्र कमतरता असलेली दिसून येते. पुढचं वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येईल की मर्यादित वाहतूक व दळणवळण सुविधा. मग विद्यार्थी मित्रांनो आपण अगोदरच सांगितलेलं आहे की विकसनशील देश जे आहे त्यांच्याकडे भांडवलाची कमतरता जी आहे ती असते. मग अशा देशांमध्ये काय होतं की ग्रामीण भागात ज्या वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधा ज्या आहेत त्या अतिशय मर्यादित किंवा कमी स्वरूपात असतात. आधुनिक किंवा प्रगत जे तंत्रज्ञान आहे त्याचा अवलंब करताना वाहतूक आणि दळणवळण जे आहे त्या सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असणं गरजेचं असतं विकासासाठी. मात्र विकसनशील देशांमध्ये काय होतं की या सुविधा ज्या आहेत त्यांच्या कमतरतेमुळे आर्थिक विकासाला कुठेतरी अडथळा निर्माण होताना आपल्याला दिसतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचं आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल निरक्षरता व कुशल श्रमाचा अभाव. विद्यार्थी मित्रांनो विकसनशील देशांमध्ये नवीन किंवा प्रगत जे तंत्रज्ञान आहे त्याच्या प्रसारात भांडवलाच्या उपलब्धतेबरोबरच निरक्षरता किंवा कुशल श्रमाचा अभाव यांमुळे काय होतं की अडथळा आलेला आपल्याला दिसून येतो. मग अशा देशातील मागासलेल्या भागात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर मर्यादित आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढचा पॉइंट किंवा पुढचं वैशिष्ट्य
पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल रचनात्मक असमतोल. विद्यार्थी मित्रांनो, रचनात्मक जो असमतोल आहे तेही विकसनशील देशांचे एक वैशिष्ट्य आपल्याला आढळून येतं. त्यामुळे काय होतं की तंत्रज्ञानविषयक जी बेकारी आहे ती निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. मग तंत्रज्ञानविषयक बेकारी ही साधन सामग्रीचा गैर तुमचं वाटणी असेल किंवा गैरवाटप असेल, मागणीची रचना असेल किंवा तंत्रज्ञान विषयक जो प्रतिरोध आहे यातून निर्माण होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल तंत्रज्ञान विषयक द्विदलतावाद. द्विदलतावाद याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो जो आहे तो तंत्रज्ञानाविषयी स्पष्ट केलेला आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेत एक साईडला प्रगत क्षेत्र व दुसऱ्या साईडला किंवा दुसऱ्या बाजूला परंपरागत क्षेत्र जे आहेत ते आपल्याला दिसून येत असतं. मग विद्यार्थी मित्रांनो याचं आपण उदाहरण सांगू शकतो की आजही आपण बघितलं तर बँक व्यवसाय किंवा बँकिंग सेक्टर जे आहे ते एका साईडला खूप मोठ्या प्रमाणात त्याचं जाळं पसरलेलं दिसतं किंवा त्याची प्रगती झालेली दिसते. पण आजही एका बाजूला बघितलं तर सावकाराचं महत्त्व आजही अर्थव्यवस्थेत कमी झालेलं नाही. मग विकसनशील देशांमध्ये काय विद्यार्थी मित्रांनो की ह्या देशांमध्ये असलेलं जे तंत्रज्ञान विषयक मागासलेलापणा आहे किंवा तंत्रज्ञान विषयक जो द्विदलतावाद आहे त्याच्यामुळे ह्या देशांच्या विकासाला कुठेतरी मर्यादा येताना आपल्याला दिसतात. मग अशा प्रकारच्या द्विदल वादामुळे विद्यार्थी मित्रांनो औद्योगिक क्षेत्राचा रचनात्मक किंवा तंत्रज्ञान विषयक बेकारीची समस्या जी आहे ती निर्माण झालेली दिसते. किंवा ग्रामीण भागात बघितलं आपण तर बेकारीचं प्रमाण किंवा बेकारीची समस्या जी आहे ती निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील देशांची इतर जी वैशिष्ट्ये आहेत ती आपण बघूयात. त्यात आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल पर्यावरणाच्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष. विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील देशांचा जर विचार केला तर त्या देशातील जी लोकसंख्या आहेत त्यांना पर्यावरणाच्या दुष्परिणामांची जी जाणीव आहे ती थोडी कमी प्रमाणात असते. मग नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर किंवा योग्य प्रकारे वापर त्यांच्याकडनं केला जात नाही. त्यामुळे काय होतं की पर्यावरणाविषयक समस्या ज्या आहेत त्या निर्माण होताना दिसतात. मग स्वतःच्या फायद्यासाठी काय होतं जंगलतोड केली जाते, त्यामुळे जमिनीची धूप होते, त्यामुळे पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी होतं आणि त्यामुळे भूजल पातळीत घट होताना आपल्याला दिसत आहे. मग ह्या सर्व विद्यार्थी मित्रांनो पर्यावरणीय बदलांचा परिणाम जो आहे तो त्या अर्थव्यवस्थेच्या विकासांवर होताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल अस्वच्छ वातावरण. विद्यार्थी मित्रांनो खरोखरच विकसनशील देशातील वातावरण जे आहे ते थोडंसं अस्वच्छ प्रमाणात आपल्याला दिसून येतं. कारण ह्या विकसनशील देशातील लोकांचं राहणीमान जे आहे ते कुठेतरी कमी प्रतीचं असल्यामुळे हे वातावरण जे आहे ते अस्वच्छ राहू शकतं. किंवा तिथं आपण सांगू शकतो की विकसनशील देशामध्ये पिण्याच्या पाण्याचा जो साठा आहे तो थोडासा अस्वच्छ असेल किंवा पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठ्याच्या ज्या व्यवस्था आहेत त्या नसतात किंवा त्या परिसरात त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो कुठेतरी अस्वच्छ असतो किंवा ही जी लोक ज्या ठिकाणी राहतात किंवा ज्या ठिकाणी काम करतात तिथला परिसर जो आहे तो अस्वच्छ असल्यामुळे काय होतं की याचा परिणाम त्या लोकांच्या मानसिकतेवरती होत असतो किंवा त्यांच्या उत्पादकतेवरती होताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शेवटचं आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल रोगराईचे प्रमाण अधिक. मग विद्यार्थी मित्रांनो प्रदूषण असेल, अस्वच्छ वातावरण असेल किंवा सांडपाण्याची अव्यवस्था असेल किंवा विकसनशील देशांमधील वाढती लोकसंख्या असेल, ह्या कारणांमुळे काय होतं की ह्या देशांमध्ये रोगराईंचं प्रमाण जे आहे ते अधिक प्रमाणात दिसून येतं. साथीचे रोग असेल किंवा मलेरिया वगैरे इत्यादी रोगांचं प्रमाण जे आहे ते विकसनशील देशांमध्ये अधिक आढळून येतं. आणि ह्या रोगांमुळे काय होतं की त्याच्या व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होऊन किंवा लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन त्यांच्या कार्यक्षमतेवर देखील होत असतो. त्यामुळे काय होतं विद्यार्थी मित्रांनो या कार्यक्षमतेवर प्रतिकूल परिणाम झाल्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो उत्पादकतेवरती झालेला दिसून येतो. त्यामुळे ह्या विकसनशील देशांचा विकास जो आहे तो कुठेतरी कमी होताना आपल्याला दिसून येतो. म्हणून हे देश जे आहेत ते विकसनशीलच राहतात.